मनात कोणतीही भीती न बाळगता मला सारं काही सांग, पण अगदी सुरुवातीपासून. 2 आठवड्यांपूर्वी मला ती मुलगी पहिल्यांदा दिसली आणि नेहमीच दिसू लागली. तिचं अस्तित्व मला माझ्या अवतीभोवती जाणवायला लागलं. अक्षता, तू आई होणार आहेस या कल्पनेनं ती मुलगी तुला दिसत होती असं काहीच वाटलं का तुला? तसं असतं तर मला या गोष्टीचा आनंद झाला असता, पण जेव्हा जेव्हा मला ती मुलगी दिसते तेव्हा मला आनंद नाही होत, खूप भीती वाटते. बदका बदका नाच रे, तुझी पिल्ली सात रे, सातातलं एक मेलं, गाडीत टाकून नेलं. काय झालं? अशी का उभी आहेस? टेस्ट करायला गेली होतीस ना? हो, मग पॉझिटिव्ह आहे. ग्रेट. खरं सांगतेस अक्षता? हो रणजित, आय एम प्रेग्नेंट. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच अक्षता. Thanks to you. Ranjit, I love you. आय लव्ह यू टू. काय झालं अक्षता? का दचकलीस? रणजित, अरे तिथे छोटी मुलगी दिसली मला. आत्ता? हो, कसं शक्य आहे अक्षता? अरे खरं सांगते मी. कुठं कोण आहे अक्षता? एवढ्या रात्री एखादी छोटी मुलगी? कमोन अक्षता, तुला काहीतरी भास झाला असेल. असो, ही आनंदाची बातमी मी आई बाबांना देऊन येतो. हो हो आई, आम्हालाही आत्ताच कळतंय. हा, हो हो. एक मिनिट आई. हाय, तब्येत कशी आहे? हो हो, तुमचंही अभिनंदन. हो हो, घेते मी काळजी. हो हो, समजलं मला. आई, तुम्ही काळजी घ्या. हो, ठेवते.
रणजित, आ? अरे कुठे हरवलास? 2 वेळा हाका मारल्या मी. तुझ्या आनंदामध्ये हरवलो. आज इतकं छान वाटतंय की मी शब्दात नाही सांगू शकत. खरं माझ्या पोटात सुद्धा एक जीव श्वास घेतो, या कल्पनेने सुद्धा अंगावर शहारा येतो. ट्रू. बर चला बाई साहेब, रात्र खूप झाली, झोपूया. आता काळजी घ्यायला हवी बाई तुमची. चला. आय लव्ह यू. लव यू टू. आवरलं का रे? हो आवडलं ना. बर चला शिव, मी निघतो. चल बाय. बाय. आणि काळजी घे. चल. पण लवकर ये रे. हो हो चल बाय. हा बाय. अक्षता. आले. हे घे. हवं असतं ठेव. मस्त. पण रुटीन पेक्षा काही वेगळा नव्हता. पण आता तुझं तसं नाहीये. सो व्हॉट अबाउट यू? रणजित, बोल ना. अरे ती छोटी मुलगी मला पुन्हाच दिसली आपल्या बेडरूम मध्ये. स्टॉप इट अक्षता. स्टॉप प्लेइंग विथ मी. I don't. I really don't. Ranjit, trust me. हाऊ कुड आहे अक्षता? तुझ्या असल्या बोलण्यावरती मी कसा विश्वास ठेवू? आणि मी खरं बोलतेय. Ranjit, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. अक्षता, अक्षता प्लीज लिसन टू. अगं असल्या फॅन्टसीज मध्ये रमू नकोस. त्याचा आपल्या बाळावरती परिणाम होईल. या दिवसात तुला चांगल्या गोष्टींचा विचार करायला हवा. घरी इतकी चांगली पुस्तकं आहेत, ती दुपारची वाचत जा किंवा चांगली गाणी ऐकत जा. पण डोकं रिकामं ठेवू नकोस. म्हणजे मग ह्या असल्या कल्पना तुझ्या डोक्यात येणार नाही. आलोच फ्रेश होऊन येतो. अक्षता, अक्षता आले.
अक्षता, आशू, 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 रणजित, मला वेड लागला. हो, मला वेड लागलाय. नाही रे बाळा, ऐक माझं. आशू, इथं उगीच बाहेर तमाशा नको. मला वेड लागलाय. आशू, मला वेडच लागलाय. आशू ऐक माझं. आपण आज जाऊ. रणजित, आपण आज जाऊन बोलू. आशू, रणजित, मला वेड लागलाय. आशू, मला वेड लागलाय. ऐक माझं. मला वेड लागलाय. उठ. आशू आज चल. आशू आज चल तू. आशू आज चल. वेड लागलाय. आशू आज चल. आशू, आपण आज जाऊन बोलूया. आशू आज चल. अक्षता, एक खोल श्वास घे आणि फक्त माझ्या बोलण्याकडे लक्ष दे. मनात कोणतीही भीती न बाळगता मला सारं काही सांग, पण अगदी सुरुवातीपासून. आणि हो, तू जे काही सांगशील ते बाहेर कुणालाही कळणार नाही याची खात्री कर. कसं आहे अक्षता, जोपर्यंत तू काही मला सांगणार नाहीस तोपर्यंत तुझ्या मनस्थितीचं मी निदान नाही करू शकणार. आफ्टर ऑल आय एम अ सायकॅट्रिस्ट. मनातलं काहीही न सांगता मी ओळखू शकणारा कोणी अंतर्ज्ञानी नाही. सो प्लीज कोऑपरेट. महिन्याभरापर्यंत सारं ठीक होतं, पण मी ज्या दिवशी प्रेग्नन्सीची टेस्ट केली तेव्हापासून सारंच बदललं. त्या दिवशी ती मुलगी मला पहिल्यांदा दिसली आणि मग नेहमीच दिसायला लागली. तिचं अस्तित्व मला माझ्या अवतीभोवती जाणवायला लागलं. अक्षता, तू आई होणार आहेस या कल्पनेनं ती मुलगी तुला दिसत होती असं काहीच वाटतं का तुला? नाही, कारण तसं असतं तर मला या गोष्टीचा आनंद झाला असता. पण जेव्हा जेव्हा मला ती मुलगी दिसते तेव्हा मला आनंद नाही होत. खूप खूप भीती वाटते. कसं आहे अक्षता, प्रत्येक माणसाच्या मनामध्ये काही भीतीही असतेच, काही चिंता असतात. आणि मग आपण काय करतो, या चिंतांपासून पळून जायचा प्रयत्न करतो, दूर राहायचा प्रयत्न करतो.
आणि मग त्यातूनच नवीन समस्या निर्माण होतात. पण तू पळू नकोस. तू त्या चिंतांना, त्या भीतीला सामोरी जा आणि मग बघ त्या चिंतांचा गुंता कसा अगदी आपोआप सुटून जाईल. अक्षता, तू असं कर, थोडीशी भूतकाळात जा आणि या चिंतांचं काही कारण तू शोधू शकतेस का पहा. माझ्या आधी माझ्या कित्येक मैत्रिणींची लग्न झाली. सुरुवातीला साऱ्यांचंच छान होतं. मग एकेकीचे फोन यायला लागले. माझ्या कित्येक मैत्रिणींना दिवस गेल्यानंतर सासरच्यांना जेव्हा समजलं तो गर्भ मुलीचा आहे, तेव्हा त्यांनी जबरदस्तीने त्यांचा गर्भपात करून आणला. आणि माझ्याही मनात तीच भीती बसली. मी प्रेग्नेंट आहे हे समजल्यावर मी खूप खुश होते, पण क्षणभरच माझ्या पोटातला गर्भ मुलीचा असेल तर या विचाराने मी थरथरले आणि क्षणभरातच ती मुलगी मला दिसली. कधी बोलली ती मुलगी तुझ्याशी? नाही. मग आता तू बोल तिच्याशी. काय हवंय तुला? का छळतीयस तू मला? अगं बोल ना, काय हवंय तुला? मी तुझ्या पोटात असेल तर तुम्ही मला मारणार ना? नाही, मी नाही मारणार तुला. आय प्रॉमिस. ती अभागी अर्धराती गर्भयातना सोसती. ती अभागी अर्धराती गर्भयातना सोसती. रातवेळी चंद्रवेळा सारेच दुर्णी पाहती. कोण कुठले या क्षणाला वळचणीला धावती. कोण कुठले या क्षणाला वळचणीला धावती. आसमणीची अंतरीही काजीवाला जाळीती. वाट सख्याची ओळखीची पण सखा तो अनोळखी. वाट सख्याची ओळखीची पण सखा तो अनोळखी. तरी सुटेना हात तो काकुडी ती अर्पिती.
स्वप्ने सारी भंगली जाग अवेळी दाहती. करपला तो जीवही का तयाला शापिती. आसवांची रास नापरी सांत्वती. मोल सारे हरपले पर तरीही तोलती. घुसमट सारी तिच्या मणीची काउदराला टोचती. घुसमट सारी तिच्या मणीची काउदराला टोचती. सरशी तिच्या सोबत्यांची शापुनी गर्भ तो मारिती. गर्भवेडा निश्वासुनी आसवांसवे वहावतो. गर्भवेडा निश्वासुनी आसवांसवे वहावतो. अंती अभागी अर्धराती गर्भयातना सोसती. रातवेडी चंद्रवेडा सारेच दुरुनी पाहती. कोण कुठले या क्षणाला वळचणीला धावती. आसमणीची अंतरीही का जीवाला जाळीती.